कारण 10-26 तयार करणाऱ्या देशामध्ये 15 कंपन्या आहेत. पण त्या 10-26 मध्ये आपल्याला नाविन्यपूर्ण काय देता येईल की जेणेकरून शेतकऱ्याचा फायदा होईल आणि त्या पिकाचं जर उत्पन्न वाढलं, 2 रुपये फायदा झाला तर शेतकऱ्याला त्याचा फायदा होईल. म्हणून कंपनीने त्याच्यात थोडासा बदल करून सुरुवातीला स्मार्टेक टेक्नॉलॉजी आणली. स्मार्टेक टेक्नॉलॉजी म्हणजे आहे ते 10-26 होतं त्याला ऑर्गॅनिक ऍसिडचं, बरोबरच त्यांनी पुढे क्रॉपटेकची टेक्नॉलॉजी आणली. मला या ठिकाणी अभिमान वाटतो तुम्हाला सांगायला, देशामध्ये जगामध्ये ही एकमेव कंपनी आहे की त्याचं क्रॉपटेक खत तयार करते. क्रॉपटेक खतामध्ये कंपनीने काय केलं, आम्हाला बदल केले त्याच्यात की नुसता एनपीके मात्रावरती पिकाला दोष चालणार नाही, त्याच्याबरोबर आपल्याला बाकीची पण अन्नद्रव्ये दिली गेली पाहिजे. म्हणून त्याच्यामध्ये 5 अन्नद्रव्य घटक ऍड केले आणि 5 अन्नद्रव्य एका गोळीमध्ये 8 अन्नद्रव्य देणारं खत म्हणून क्रॉपटेक नावाला आलं. कोटिंग केलं की जेणेकरून त्या खताची इफिशियन्सी वाढेल, दीर्घकाळ आपल्याला त्याचा परिणाम पाहायला मिळेल. स्मार्टेक टेक्नॉलॉजी आल्यानंतर कंपनीच्या लक्षात आले की अजून आपण कुठेतरी पुढे गेलं पाहिजे, म्हणून स्मार्टेक टेक्नॉलॉजी. त्याचप्रमाणे वॉटर सोल्युबल खतामध्ये सुद्धा निसता 19-19-0-52-34 12-61-0 वर न थांबता तीच टेक्नॉलॉजी सोलोटेक नावाने त्यांनी त्याच्यामध्ये आणली आणि एनपीके व्यतिरिक्त त्याच्यात मायक्रोन्यूट्रन कंटेंट दिले की जेणेकरून कस्टमाइज फर्टिलायझर तयार केले. ऊसासाठी वेगळं खत तयार केलं, कांद्यासाठी वेगळं खत तयार केलं, केळीच्या बागेसाठी वेगळं खत तयार केलं, तरकारीसाठी वेगळं खत तयार केलं. आणि असं जवळजवळ देशामध्ये एकमेव कंपनी असेल की तिच्या बास्केटमध्ये 100 पेक्षा जास्त प्रकारची खतं आहेत. मग तुम्हाला फवारणीची खतं असतील, ड्रिप मधून द्यायची खतं असतील, रेग्युलर खतातून मातीतून द्यायची खतं असतील, एक म्हणजे 250 ग्रॅम पासून तर 50 किलो पॅकिंग पर्यंतची सगळं खतं कंपनीने तयार केली. आणि त्याचबरोबर मग कंपनीने काय केलं की बेन्सर्फ मध्ये प्रगती केली. बेन्सर्फ मध्ये टेक्नॉलॉजी बदलली, सुपर फास्ट बेन्सर आणलं की जेणेकरून ते कांद्या पिकाला, ऊस पिकाला लवकर लागू झालं पाहिजे. बेन्सर्फ मध्ये सुपर फास्ट टेक्नॉलॉजी आल्यानंतर लक्षात आले की झिंकची कुठेतरी डिफिशियन्सी जाणवती आहे. मग झिंक डिफिशियन्सी जाणवत आहे म्हणून बेंटोनेट सल्फर मध्ये सल्फर विथ झिंक असं झिंक कोटेड सल्फर आणलं की जेणेकरून त्याचा अजून शेतकऱ्याला कमी किमतीमध्ये जास्त फायदा